केम्स हॉस्पिटल ठाणे येथे वुमन केअर क्लिनिकची सुरुवात. महिलांसाठी मोफत स्तन कर्करोग शस्त्रक्रियेची घोषणा. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रुग्णालयाचा उपक्रम. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी दरमहा 5 मोफत स्तन कर्करोग शस्त्रक्रिया. लवकर तपासणी व उपचारांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश. ठाणे 9 मार्च 2026 आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केम्स हॉस्पिटल्स ठाणे येथे दुर्गा विथिन गिव्ह टू गेन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे महिलांची ताकद, जिद्द आणि आरोग्याचा गौरव करण्यात आला. या निमित्ताने महिलांसाठी सर्वसमावेश आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वुमन केअर क्लिनिकची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रम दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 9 महिलांना नवदुर्गा म्हणून सन्मानित करण्यात आले. महिलांच्या आरोग्याबाबत आपली बांधिलकी आर्थिकदृष्ट्या दृढ करत केम्स हॉस्पिटल ठाणे येथे यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी दरमहा 5 मोफत स्तन कर्करोग शस्त्रक्रिया करण्याची घोषणा केलेली आहे. हा उपक्रम सुरुवातीला 3 महिन्यांसाठी राबवण्यात येणार आहे. आर्थिक अडचणीमुळे उपचार उशिरा घेणाऱ्या किंवा उपचार टाळणाऱ्या महिलांना मदत करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला कर्करोग रुग्णासोबत काम करणाऱ्या 2 स्वयंसेवी संस्था वी केअर फाउंडेशन आणि मदर चॅरिटेबल ट्रस्ट यांचे सहकार्य लाभलेले आहे. भारतामध्ये स्तन कर्करोग हा एक गंभीर सार्वजनिक आरोग्याचा विषय बनलेला आहे. ग्लोबोकॉनच्या अंदाजानुसार दरवर्षी भारतात 2.3 लाखावरून अधिक नवीन स्तन कर्करोगाचे रुग्ण आढळतात, ज्यामुळे तो भारतीय महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग ठरतो. अंदाजानुसार प्रत्येक 28 भारतीय महिलांपैकी 1 महिला आयुष्यात कधीतरी स्तन कर्करोग होण्याची शक्यता असते. कर्करोग उपचारातील एक मोठं आव्हान म्हणजे उशिरा निदान होणे. भारतात अनेक प्रकारांमध्ये रोगाचे निदान उन्नत टप्प्यात होते. अभ्यासानुसार भारतात सुमारे 75% स्तन कर्करोग, 60% गर्भाशयाचे मुख्य कर्करोग आणि सुमारे 66% डोके व मणक्याच्या कर्करोगाचे रुग्ण स्थानिक प्रगत अवस्थेत निदान होतात. उशिरा निदान झाल्यास रुग्णाच्या जगण्याची शक्यता कमी होते, तसेच उपचार आर्थिक गुंतागुंतीचे आणि खर्चिक होतात. त्यामुळे जनजागृती, नियमित तपासणी आणि वेळेवर वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज अधोरेखित होते. दुर्गा विथिन या कार्यक्रमात आरोग्य तज्ज्ञ, समाजातील सदस्य आणि प्रेरणादायी महिला सहभागी झाल्या. कार्यक्रमात आरोग्य, जनजागृती, महिला सक्षमीकरण आणि सर्वांगीण आरोग्यावर भर देण्यात आला. तसेच एक विशेष म्युझिक थेरपी सत्रही आयोजित करण्यात आले. केम्स हॉस्पिटल्स ठाणे येथे सुरू करण्यात आले वुमन केअर क्लिनिक महिलांना एकच ठिकाणी सर्वसमावेश आणि विशेष आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवते. अभ्यासानुसार भारतातील सुमारे 70% महिला स्वतःच्या आरोग्यासाठी वैद्यकीय मदत घेण्यास उशीर करतात, कारण त्या अनेकदा कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांना प्राधान्य देतात. जागरूकतेचा अभाव, सामाजिक अडथळे आणि वेळेची कमतरता यामुळे अनेक गंभीर आजाराचे निदान उशिरा होते. ही गरज लक्षात घेऊन वुमन केअर क्लिनिकमध्ये स्त्रीतज्ज्ञ, ऑर्थोपेडिक तज्ज्ञ, एंडोक्रॅइनॉलॉजिस्ट, त्वचा तज्ज्ञ आणि क्लिनिक सायकोलॉजिस्ट यांचा समावेश असलेली बहुविषयक तज्ज्ञांची टीम एकत्रितपणे सेवा देणार आहे. यामुळे सर्व वयोगटातील महिलांना व्यापक आणि समाविष्ट आरोग्य सेवा मिळू शकतील. केम्स हॉस्पिटल ठाण्याचे जनरल डायरेक्टर सुरभ गुप्ता म्हणाले, आमचा उद्देश केवळ प्रगत वैद्यकीय उपचार देणे नाही, तर समाजात सकारात्मक बदल घडवणेही आहे. मोफत स्तन कर्करोग शस्त्रक्रिया आणि वुमन केअर क्लिनिकसारखे उपक्रम महिलांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा अधिक सुलभ करण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्याचे महत्त्वाचे आहेत. डॉक्टर हिरू, डायरेक्टर ॲनॉलॉजिस्ट सायन्स, केम्स हॉस्पिटल ठाणे म्हटले, स्तन कर्करोग या महिलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगापैकी एक आहे आणि लवकर निदान झाल्यास उपचाराचे परिणाम लक्षणीयरित्या सुधारतात. प्रारंभिक टप्प्यात निदान झाल्यास जगण्याची शक्यता 90% पेक्षा अधिक असू शकते. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही महिला जीवनरक्षक उपचारापासून वंचित राहू नये हा आमचा प्रयत्न आहे. डॉक्टर वाणी परमा, हेड बेस्ट ॲनोकोसर्जरी विभागात म्हटल्या, स्तन आरोग्याबाबत जागरूकता आणि नियमित तपासणी कर्करोग
लवकर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्युमन केअर क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही महिलांना सल्ला, तपासण्या, प्रतिबंधात्मक स्क्रीनिंग आणि जीवनाच्या विविध टप्प्यामध्ये आवश्यक मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करू. डॉक्टर विद्या शेट्टी, हेड प्रसूती व स्त्रीरोग विभाग म्हणाल्या, महिला अनेकदा आपल्या कुटुंबाच्या आरोग्याच्या प्राधान्य देतात आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. ह्युमन केअर क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही असे वातावरण निर्माण करू इच्छितो जिथे महिला कोणत्याही संकोच न बाळगता आरोग्य सल्ला, तपासणी आणि सर्वांगीण आरोग्य सेवा घेऊ शकतील. ह्युमन केअर क्लिनिकच्या सुरुवातीसह आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मोफत स्तन कर्करोग शस्त्रक्रियेची घोषणा करू. केम्स हॉस्पिटल ठाणे महिला सुलभ, प्रगत आणि रुग्णकेंद्रित आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा आपल्या ध्येयाला आर्थिक बळकट करत आहे. तो कल अंतर्राष्ट्रीय महिला दिवस था और इस उपलक्ष्य में हमने एक प्रोग्राम लॉन्च किया है जो काफ़ी मीनिंगफुल है. किम सखी के नाम से हमने प्रोग्राम लॉन्च किया. इसमें दो मुख्य चीज़ हैं. एक तो हम लोगों ने एक मल्टीडिसिप्लिनरी वुमेन क्लिनिक लॉन्च किया है जिसमें काफ़ी सारे डॉक्टर, जिसमें केवल गायनेकोलॉजिस्ट और ऑप्टिशियन नहीं है, बाकी लोग भी, रेमेटोलॉजिस्ट हैं, आपके ब्रेस्ट सर्जन हैं, ऑन्कोलॉजिस्ट हैं, क्योंकि बोन की भी प्रॉब्लम्स हो जाती हैं. तो हम लोगों ने कोशिश ये है कि जो इंडियन महिलाएं हैं वो अपना ख्याल नहीं रख पाती हैं, तो देखा गया कि 70% जो लोग हैं वो हिचकिचाते हैं डॉक्टर्स के पास आने के लिए. तो कोशिश यही है कि उन सब लोगों को जागरूक किया जाए, उन सब लोगों को एक पैकेज के अंतर्गत, एक रूफ के अंतर्गत सारी सुविधाएं प्रोवाइड की जाए. दूसरी जो हमने चीज़ की है वो हमने कमिटमेंट किया है कि 5 ब्रेस्ट सर्जरीज हर महीने हम लोग करेंगे फ्री ऑफ कॉस्ट, 2 NGOs के सहयोग लेके, जिससे जो महिलाएं हैं जो सरकारी हॉस्पिटल में टाइम लग रहा है, जो डिज़र्विंग अफोर्ड नहीं कर पा रही, उनको ये हाई एंड ट्रीटमेंट उपलब्ध कराया जा सके. तो ये किम्स का कमिटमेंट है और ये एक मीनिंगफुल हमारा इनिशिएटिव है अंतर्राष्ट्रीय महिला दिवस में. सौरभ गुप्ता, रीजनल डायरेक्टर. नमस्कार, मी डॉक्टर अनिल हेरूर. मी कॅन्सर विभागाचा प्रमुख आहे, डायरेक्टर ऑन्कॉलॉजिकल सायन्सेस, किम्स हॉस्पिटल ठाणेमध्ये. काल आंतरराष्ट्रीय नारी दिवस होता 8 मार्चला. त्या अंतर्गत किम्स हॉस्पिटलनी एक छान उपक्रम चालू केलेला आहे की ज्याच्यामध्ये किम्स सखी नावाचं वुमेन्स क्लिनिक चालू केलेलं आहे. त्याच्याच अंतर्गत कॅन्सर विभागाने ठरवलेलं आहे की आम्ही पण त्याच्यात सहभागी होऊ आणि आमच्या ज्या सेवा आहेत त्या सेवा सर्व स्त्रियांना आम्ही उपलब्ध करून देऊ. तर ह्या क्लिनिकमध्ये जी कोणी व्यक्ती येईल, जी कोणी स्त्री येईल, त्यांना गाईड केलं जाईल की कॅन्सरचं स्क्रीनिंग कसं होतं, कॅन्सरची कारणं कशी होतात, कॅन्सर कशामुळे होतो आणि कॅन्सर जर प्रिव्हेन्शन करायचं असेल तर मग आपण काय आपण काळजी घ्यायला पाहिजे. खाण्याबाबत, आपल्या सवयींबाबत आणि काही बाबतीत वॅक्सिनेशन, जसं सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन आहे त्या वॅक्सिनबाबत आपण काय करू शकतो हे आपण त्या स्त्रियांना समजावणार आहोत. तसंच डायग्नोसिससाठी सुद्धा काही पॅकेजेस उपलब्ध आहेत की ज्या डिस्काउंटेड दरात आपल्याला करता येतील आणि त्यामुळेच आपल्याला अर्ली डिटेक्शन करता येईल. जसं तुम्हाला माहिती आहे की वेळेत निदान हे कॅन्सरमध्ये जीवदान देतं आणि त्यामुळे आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. शेवटचा उपक्रम असा आहे की काही आम्ही जे समाजातला असा भाग आहे जो अफोर्ड करू शकत नाही त्यांच्यासाठी आपण काही सर्जरीज फ्री करणार आहोत. 5 सर्जरीज ब्रेस्ट कॅन्सरच्या फ्री करणार आहोत. तर हाही उपक्रम इथे राबवला जाईल. मैं डॉक्टर वानी परमार, मैं हेड ऑफ डिपार्टमेंट ब्रेस्ट ऑन्को सर्जरी किम्स हॉस्पिटल से बोल रही हूँ. हमारे यहाँ पे कल मार्च 8 को जो इंटरनेशनल विमेंस डे है, इसके लिए यहाँ पे एक स्पेशल प्रोग्राम किया गया था जिसमें कि हमने विमेन को सेलिब्रेट किया. दुर्गा विदिन, गिव टू गेन. इसमें जो है हमारा एक ही लक्ष्य था कि हम एक कुछ ऐसा ऑफ़र करें लेडीज़ के लिए, विमेन के लिए, जिसमें कि उनका हेल्थ के लिए, जनरल हेल्थ के लिए जो है कुछ कंट्रीब्यूट कर पाएँ, जिससे कि उनका ओवरऑल आउटकम बेटर रहता है. तो ये जो क्लिनिक है विमेंस क्लिनिक, ये केटर करेगा सब एज के लेडीज़ के लिए, राइट फ्रॉम प्यूबर्टी ऑनवर्ड्स टू मेनोपॉज. एंड ज़्यादातर जो है इसमें कैंसर स्क्रीनिंग भी रहेगा, जैसे कि विमेंस कैंसर. इसमें ब्रेस्ट कैंसर सबसे प्रेडोमिनेंट कैंसर है, कैंसर सर्विक्स सेकंड है.
ब्रेस्ट कैंसर में जो है देखा गया है जितना अर्ली डिटेक्ट करते हैं उतना ही जल्दी उसका और अच्छी तरह से उसका निदान हो सकता है। जो मेन जो रेकमेंडेड गाइडलाइंस है वो तो बताते हैं कि 30 एज के ऑनवर्ड्स क्लिनिकल ब्रेस्ट एग्जामिनेशन विथ ब्रेस्ट सेल्फ एग्जामिनेशन यानी खुद का स्तन का जांच करना, ये हम सिखाएंगे उनको। 35 के एज के बाद जो है क्लिनिकल ब्रेस्ट एग्जामिनेशन ज़रूरी है, 40 के बाद मैमोग्राम्स, और इस दौरान भी जो है किसी को कोई सिम्टम हो, कुछ पेन है या कोई लंप फील हो रहा है तो उसमें भी जो है मैमोग्राम करते हैं। 50 साल की उम्र के ऊपर जो लेडीज़ हैं उनको हर 2 साल में मैमोग्राम की ज़रूरत है। किम्स में एक पैकेज भी है जिसमें कि मैमोग्राफी विथ क्लिनिकल एग्जामिनेशन का पैकेज है, एक 999 का पैकेज है। दूसरा पैकेज है 1999 जिसमें कि मैमोग्राफी भी है, पैप्समियर भी है, कुछ ब्लड टेस्ट है जो ज़रूरी है जिसमें कि बोन हेल्थ जो कैल्शियम का लेवल्स है, ये सब चीज़ें भी इंक्लूडेड है, इंक्लूडिंग क्लिनिकल एग्जामिनेशन, ऑन्कोलॉजिस्ट कंसल्टेशन। सो ये सब जो है बेसिकली वुमेन का हेल्थ इम्प्रूव करने के लिए है। और गिव टू गेन जो हमारा थीम है इंटरनेशनल ब्रेस्ट कैंसर डे का, वुमेंस डे, इंटरनेशनल वुमेंस हेल्थ जो है, इसमें हम जो है गिव टू गेन जो थीम है, वी गिव एज इन हेल्थ चेकअप्स, और जो हम लेडीज़ का जो बेटरमेंट के लिए जो हम ऑफ़र कर रहे हैं, इससे गेन होता है नॉट ओनली लेडीज़ के लिए बट पूरा फैमिली के लिए, कम्युनिटी के लिए, एज वेल एज नेशनल। तो वन कैन सी दैट जो हम ट्राई कर रहे हैं इंटरनेशनल वुमेंस डे में कि सब औरतों का जो है हेल्थ, क्वालिटी ऑफ लाइफ सब इम्प्रूव किया जाए ताकि उसकी तरह से जो है हम वुमेन का ओवरऑल आउटकम भी इम्प्रूव कर सकते हैं। Hello, I'm Dr. Vidya Shetty, the head of the department of KIMS Hospital, Cuddles in Thane. So yesterday we launched a new initiative which is called Sakhi, KIMS Sakhi. Now what is the initiative of KIMS Sakhi is because for all the women, we are going to have all the speciality under one roof. That is gynecologist, oncosurgeon, breast oncosurgeon. We are having the endocrinologist, clinical psychologist, rheumatologist, orthopedician and dermatologist. And what is the goal? ह्याचं गोल काय आहे? ह्याचं गोल हे आहे की जेव्हा बायका टाईम काढून येतात क्लिनिकला, एकदा कधी पेशंट माझ्याकडे येतात आणि सांगतात डॉक्टर असं असं आहे, मी त्यांना एक्झामिन करते, ब्रेस्टमध्ये मला गाठ भेटतो, मी त्यांना रेफरन्स देते, मी सांगते तुम्ही ह्या डॉक्टरला जाऊन भेटून घ्या. पेशंट नंतर टाईम नाही काढत, त्यांना ते डॉक्टरकडे जमत नाही जायला, ते सांगतात चालेल आपण नंतर जाऊया. 1 महिना 2 महिना होतो, 1 वर्ष होऊन जातो, कधी कधी 1 वर्षानंतर ते गाठ कधी मेलिग्नंट होऊन जातो आणि प्रॉब्लेम वाढतात. तर ह्याचं हे देह हे आहे की सगळं मी इमिडिएटली ते दुसरं डॉक्टर ऑन्कोसर्जन आहेत त्यांच्याकडे मी पाठवू शकते. मी डॉक्टर वानीना सांगू शकते मॅडम जरा तुम्ही पेशंटला बघून घ्या, काय टेस्ट आहे तुम्ही सांगा, तर अकॉर्डिंगली आपण ते टेस्ट सगळं करू शकतो. अँड कधी एखाद पेशंट, एक आई एक लहान मुलीला घेऊन येते, PCOD आज एक एपिडेमिक झालं आहे आणि हे क्लिनिक फक्त ब्रेस्ट आणि गाठी आणि कॅन्सरसाठी नाही आहे, हे प्युबर्टीपासून चालू होतो टिल ओल्ड एजपर्यंत आहे. आई लोक मुलींना घेऊन येतात की माझ्या मुलीला पाळी येत नाही, तिला ॲक्ने आहे, तिचं वजन वाढतो आहे, तिला हे सगळं इश्यूज आहेत. तर तेव्हा त्या रूफ अंडर वन रूफ आम्ही सगळं बसलो ॲज अ टीम. तर डर्मेटॉलॉजिस्ट मॅडम आहेत जे त्यांचं ते प्रॉब्लेम, स्किन प्रॉब्लेम सॉल्व करू शकते, मी ॲज अ गायनेक त्यांचं PCOD क्वेश्चन त्यांचं जे उत्तर असतं, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे जे क्लिनिकली जे बाळाला जे पण सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होत असेल ते पण ती सॉल्व करू शकते. सो इट इज आर वे टू रीच आउट टू मेनी मोर वुमेन टू सेव्ह द टाईम, टू मेक शुअर दॅट गेटिंग ऑल द ट्रीटमेंट अंडर वन रूफ, टू मेक शुअर दे हॅव एन हेल्दी लाईफ अँड अ गुड आउटकम. बस ना, ते नाही येणार ना. मी डॉक्टर विद्या शेट्टी, the head of the department of obstetric and gynecology, high risk pregnancy in Cuddles, KIMS Hospital, Thane.